नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। गरबा व दांडिया रसिकांचं ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडतं ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव। हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते। संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्या गोविंदाने साजरे केले जातात। माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या वतीने आयोजित आपला दांडिया संकल्प दांडियाचा 8वा दिवस आनंदात, जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला। यावेळी दांडिया रसिकांनी संकल्प दांडियामध्ये दांडियाचा आनंद घेतला। यावेळी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक नागरिक सहभागी झाले होते। संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया 2025 यांचे यंदा 20वे वर्ष असून दांडियाच्या 8व्या दिवशी भर पावसात दांडिया रसिकांनी आनंद लुटला। यावेळी कार्यक्रम प्रसंगी घरत गणपती मराठी सिनेमातील हिंदी अभिनेत्री निकिता दत्ता, मनाचे श्लोक सिनेमातील अभिनेत्री मृगमयी देशपांडे, उंटावरचे शहाणे सिनेमातील विजय पाटकर, जयवंत वाडकर, मीरा जोशी, प्राजक्ता हनमघर, निधी पाटील, दिग्दर्शक शुभम, तर लास्ट ऑफ खांदा सिनेमातील निर्माता प्रदीप जाधव, दिग्दर्शक विनोद परुळेकर, शर्वेश बेटकर, निखिल बने, जुईली टिमकर, मंदार मांडवकर याचबरोबर अभिनेता प्रणव रावराणे व अमृता रावराणे यांच्या उपस्थितीत संकल्प दांडिया जल्लोषात संपन्न झाला। तसेच सदर रासगरब्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते व रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेविका नम्रता फाटक व इतर मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाण्यातील कोपरी पूर्व येथील श्री गणेश क्रीडा मंडळ गेली 50 वर्षे नवरात्र उत्सवाची परंपरा मोठ्या भक्तिभावाने जपत असून यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विशेष सामाजिक व धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। ठाण्यातील कोपरी पूर्व गोकुळधाम सोसायटी परिसरात आई माऊलीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली असून यंदाचा देखावा 12 ज्योतिर्लिंगांचा आध्यात्मिक आणि कलात्मक संगम असलेला आहे। अत्यंत विलोभनीय आणि भक्तिभाव जागवणारी मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे। सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवदुर्गा महिलांचा सन्मान करण्यात आला। सन्मानित महिलांमध्ये कचरा वेचक महिला, शिक्षिका, क्रीडा क्षेत्रातील महिलांसह सामाजिक कार्यकर्त्या, व्यावसायिक, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील महिलांचा समावेश होता। माजी नगरसेविका शर्मिला पिंपलोळकर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलाय। यावेळी रज्जू वागरी, लक्ष्मी जायभाई, लता निकाळजे, स्नेहा शेडगे, दीपाली सुर्वे, नम्रता सूर्यवंशी, पवार मावशी, विद्या काटकर, प्रेरणा साळवी यांना सन्मान चिन्ह व साडी देऊन गौरवण्यात आलाय। श्री गणेश क्रीडा मंडळ गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रमांचं आयोजन करत आहे। यामध्ये चित्रकला व वेशभूषा स्पर्धा, रक्तदान शिबिर,
हाक तुमची सात आमची अंतर्गत एक वही एक पेन मातेच्या चरणी दान यांसारख्या उपक्रमांमधून समाजाभिमुख कार्य केलं जात आहे। नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं केवळ धार्मिकता नव्हे तर सामाजिक जाणीव, स्त्री सन्मान आणि युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचं काम मंडळ सातत्यानं करत आहे। कार्यक्रमावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आणि उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिलंय। या सुवर्ण महोत्सवाने एक नवीन प्रेरणादायी परंपरा निर्माण केली असून कोपरी पूर्व परिसरात धार्मिकतेसोबत सामाजिक जाणीवाही जपल्या जात आहेत। नमस्कार, आमच्या श्री गणेश मंडळाला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहे। बरीच खडतर वाटचाल करत आम्ही इथपर्यंत पोहोचलो। त्यासाठी आम्हाला इथं स्थानिक रहिवाशांनी, गोकुळधामच्या रहिवाशांनी खूप सहकार्य केलं की त्यांचा आम्ही खरंच खूप आभारी आहोत की आमच्या पाठीशी आर्थिकपणे सक्षमपणे उभे राहिले। प्रत्येक वेळा आमच्या हाकेला धावून आलेले आहेत। असंच या स्थानिक रहिवाशांनी, कोपरीकरांनी आमच्या पाठी सदैव राहावं हीच आमची माता देवीचरणी प्रार्थना। आज आपल्या विजन महाराष्ट्र या उत्तम संस्थेमार्फत आज आपण आमची जी आमच्या पाठीशी उभ्या आमचा जो कार्यक्रमांचा जो बाहेर प्रसारण करता त्यासाठी आम्ही आपले खूप आभारी आहोत। धन्यवाद। आज नवदुर्गा पुरस्कार पार पडलेला आहे, नवदुर्गांचा सन्मान झालेला आहे, काय सांगाल? नवदुर्गा ही आज आपण नवरात्री साजरी करतो। या नवदुर्गा म्हणजे म्हणतात ना की ज्या देवीचं 9 रूप आहे आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला म्हणजे ज्या सफाई कर्मचाऱ्यापासून पोलिसांपर्यंत जे आज आपली सुनीता विल्यम्स जी अवकाशात गेली होती, अशा बऱ्याच महिला की ज्या महिलांपुढे पाठीशी नाही येतात, तर प्रत्येक महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे। आणि म्हणून आम्ही ठरवलं की अशा महिलांचा ज्या खरंच समाजाचं एक काहीतरी ऋण लागतं या समाजाचा, आज प्रत्येक पुरुषामागे एक महिला सक्षमपणे खंबीर असेल तरच तो पुरुष पुढे जाऊ शकतो। म्हणून आम्ही आमच्या मंडळाने ठरवलं, आमचा आशिष नाईक आमच्या बाकी इतर सहकार्याने ठरवलं की आपण एक अशा महिलांचा यांचा आपण काहीतरी ऋण लागतो तर त्यांचा सत्कार करावा आणि त्यासाठी आजचा हा सोहळा नवदुर्गा सोहळा हा आम्ही आयोजित केला होता। हाक तुमची साथ आमची सामाजिक संस्था गेली 11 वर्ष सामाजिक कार्य करत आहे। दरवर्षी आपण मातेच्या चरणी एक वही एक पेन दान हा उपक्रम राबवतो आणि याच्यातून जे उपक्रमामधून जे शैक्षणिक साहित्य जमा होतं ते आपण दुर्गम वस्तीतील गरजू विद्यार्थ्यांना, हुशार विद्यार्थ्यांना त्याचे दरवर्षी वाटप करण्यात येते। अंड्यांच्या कळपातून बाहेर आला वाघ, जळून झाले खाक अशी शिवसैनिकाची आग, ठेसून आणलाय परत धनुष्य बाणाचा मान, उंच होती उंच राहील भगव्याची शान, हिंदुत्वासाठी लागते निधडी छाती, लाचारांचा दंगा नको, शिवसैनिक नावाच्या वाघाशी बाप जन्मात मंगा नको। शिवसेनेचा दसरा मेळावा 2 ऑक्टोबर सायंकाळी 6 वाजता, आझाद मैदान, मुंबई। नमस्कार, मी नम्रता, विजन महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। ठाण्यातील कोपरी वाहतूक उपकेंद्रात आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाचे ओमकार चव्हाण यांनी पोलिसांची जी आहे, अधिकाऱ्यांची जी आहे ती भेट घेतलेली आहे। आपण या संदर्भात भरत चव्हाण यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय नेमकी भेट घेतलेली आहे आणि काय सांगण्यात आलंय? आज आपण भेट घेतलेली आहे, काय नेमकं कारण? वस्तुस्थिती आता बघायला गेली तर कोपरी ह्या भागामध्ये आता रहदारी आणि ट्रॅफिकची एवढी समस्या निर्माण झालेली आहे की जेणेकरून लोकांना या जायला म्हणजे पायवाट बी भेटत नाही। आणि परिस्थिती अशी बिकट आहे की त्या बसेस ज्या येतात त्या बसेस सर्व येऊन इथं ट्रॅफिक होऊन जाते कोपरी भागामध्ये। तर आमचा आणि ओमकार आणि आमच्या सर्व व्यापाऱ्यांचा आणि इथल्या स्थानिक कोपरीकरांचा असा विषय की ज्या बसेस येतात त्या बसेस इकडनं येतात त्या आपले जे ज्ञानसाधना कॉलेजच्या ह्या साईडनीच ती टर्न मारून ते बाहेर निघून जाणे, कारण त्यांची वस्तुस्थिती त्याच्यामुळे जास्त हे होते। आणि आपण बघितलं असेल 12 बंगला ह्या भागामध्ये सर्व क्लास 1 ऑफिसर, IAS ऑफिसर ही सर्व लोक राहतात।
आणि तुम्ही बघितलं असं की आज मला वाटतं मी कालची गोष्ट आम्ही येत होतं 1 तास मला फक्त कोपरी द्यायला लागला. तर परिस्थिती आम्ही जेव्हा निदर्शनात आणले आमचे सिनियर पी दिलीप पाटील साहेब त्यांनी मी सहकार्य करायला घेतलं की ते बोलले तुम्ही पत्र दिलं आम्हाला आम्ही नोटिंग करतो. तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्या बी लक्ष आलं की बाबा बरोबर आहे बस स्थिती. तर या बसेसमुळेच जास्त मेजर इथं ट्रॅफिक होते. खरं तर दादा बघायला गेलं तर गेल्या अनेक वर्षांपासून या प्रायव्हेट बसेसचा विळखा कोपरीकरांना भोगावा लागतोय. सातत्यानं आवाज उठवला जातो पण कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. काय इशारा आहे? नाही आमचा इशारा हेच आहे की नाही तर मग लोक कोपरीकर आता बघितलं तर रस्त्यावर उतरतील. कारण आजची परिस्थिती अशी आहे की आज लोकांची मुलांची शाळेची मुलं घरात समजा आता पलीकडे सीमा स्कूलला आहेत या शाळेत आहे काही पलीकडच्या शाळेत आहेत तर तिथून यायला परिस्थिती बिकट असते. त्या बसेसमुळे प्रॉब्लेम होतो. तर आमचं असं म्हणणं की बसेस या कोपरीच्या बाहेर ज्ञानसाधना कॉलेजच्या इथं त्या साईडने टर्न मारून पलीकडनं ते तसेच काढण्यात द्यावं. त्या सर्कलवरनं काढता येईल तसं त्या साहेबांच्या कानावर टाकलं त्याला तसं निवेदन दिलं. तसं मी माझं स्वतःचं पत्र दिलेलं आहे. स्थानिक नागरिकांनी बी त्याची मागणी तशी केली. किती दिवसांचं अल्टिमेटम असणार आहे? काय तुमची भूमिका? यामध्ये कोपरीमध्ये आता दिवाळी येते. दिवाळीच्या सणामध्ये आमच्या इकडे मारवाडी समाज मोठ्या प्रमाणात आहे जो आपल्या इकडे ज्वेलरीचं काम करत असतो. ज्वेलरीचं त्यांचं आहे. हार्डवेअरचे दुकानं आहेत. आमच्या सिंधी समाजाचे बहुतांश फटाक्याची दुकानं आहेत. या सर्वांना ह्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असतं. आज आम्ही दिलीप पाटील साहेबांना निवेदन केलं आणि त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे की हे जे बसचा जो ट्रॅफिक आहे ते लवकरात लवकर संपुष्टात येईल आणि तो तिकडूनच ज्ञानसाधनाच्या कटमधून कारण ऑफिसवाल्यांना पण भरपूर त्रास होतो कारण त्या ट्रॅफिकमध्ये 1-1, 1.5 तास या ऑफिसवाल्यांचा रोजचा जो आहे तो वेस्ट जातोय. आणि दिलीप पाटील साहेबांनी सकारात्मक भूमिका केली आहे आणि या 2-3 दिवसामध्ये ते लवकरात लवकर त्याचा तोडगा काढणार. त्रास मानण्यावर लई मोठा त्रास आहे. सगळे बसमुळे सगळं बसे आपला सर्कल आहे तिथून टर्न मारून गेले तर जरा बरा होईल. इथं बाकी ट्रॅफिकचा लई त्रास आहे. मोठ्या प्रमाणात त्रास आहे. नक्कीच जर आपण पाहिलं तर आज कोपरी वाहतूक उपविभाग यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. शिवाजी रासकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा आज भेट घेतलेली आहे. मोठ्या प्रमाणात खरं वाहतूक कोंडीचा त्रास कोपरीकरांनाही सहन करावा लागतोय. काय सांगाल याबद्दल? आपल्याकडे ज्या खाजगी बसेस आहेत त्याच्यामुळे काय होतंय की कोपरीमध्ये त्या बसेस आल्यानंतर दुसरे पॅसेंजर मिळवण्यासाठी ते बऱ्याच वेळ उभे राहतात. त्याच्यामुळे मागे ट्रॅफिक एवढी लागते आणि त्याच्यामुळे स्थानिक नागरिकांना येण्या जाण्याचा खूप त्रास होतोय. तर ह्या ज्या खाजगी बसेस आहेत कंपनीच्या बसेस आहेत या ज्ञानसाधना कॉलेजच्या इथे प्रवासी सोडून त्यांनी तिकडनं त्या बस डायव्हर्ट मारून गेले तर इकडे कोपरीमध्ये जी अडचणीची समस्या दूर होईल. नक्कीच जर आपण पाहिलं तर आज भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण आणि भाजप या मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी कोपरी वाहतूक उपविभाग कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. पोलिसांची भेट घेतलेली आहे. ज्या काही प्रायव्हेट बसेस कोपरीमध्ये येत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्या वाहतूक कोंडीचा त्रास व्यापाऱ्यांसकट कोपरीकरांना सहन करावा लागतोय. त्यामुळे या ज्या काही प्रायव्हेट बसेस आहेत त्यांची वाहतूक वळवण्यात यावी अशी एकंदरीत भूमिका भरत चव्हाण आणि ओमकार चव्हाण यांनी मांडलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही वाहतूक बदलली जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरलंय. विजन महाराष्ट्र न्यूज ठाणे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.